जा. अभि काय म्हणाले डॉक्टर? सांग परी. बस बस बाळा. अरे काय झालं तिकडे? मी सांगतो का? हे बस. सावकाश. अगं हा काढू दे काढू दे. काढ काढ चित्र काढ. हा बस सावकाश. अगं काका. अरे बर मला मला सांग काय म्हणाले डॉक्टर? काय झालंय परीला? सांगतो. पाणी मला जरा. देते. थांब, त्याला आत्ता आलाय, जरा 2 मिनिटं थांबशील की नाही? दे ग लवकर. हा काय म्हणाले डॉक्टर? डॉक्टर म्हणाले की परीचा जो त्रास आहे आणि काल ती जे काही वागली त्याचा काही संबंध नाहीये. म्हणजे? काका म्हणजे परीच्या मनावर कुठल्या तरी घटनेचा खोलवर परिणाम झालाय. डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे ती आता ट्रॉमा रिस्पॉन्स फेज मध्ये आहे. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर काही आठवणी, काही भावना तिचं मन स्वीकारायला तयार नाहीये. आणि म्हणून तिच्या मेंदूने त्या आठवणी दाबून ठेवल्यात. तसं जरी असलं तरी तिच्या सबकॉन्शियस मध्ये त्या आठवणी जिवंत आहेत. आणि त्याच आठवणी या अशा चित्रातून, तिच्या वागण्यातून बाहेर येत आहेत. फक्त बिचारीला बोलून दाखवता येत नाहीये काही. मग औषधोपचार करून काही फरक पडेल का? डॉक्टर म्हणाले औषध हा सेकंडरी उपाय आहे. आधी तिच्या मनात जे काही दडलंय ते हळूहळू बाहेर यायला हवं. म्हणजे ती व्यक्त व्हायला हवी. कारण ती बोलल्यावरच कळेल की या ट्रॉमाचं मूळ काय आहे. आणि मग पुढची ट्रीटमेंट सुरू करता येईल. त्यासाठी आता सायकोथेरपी आणि काउन्सिलिंग सेशन्स सांगितलेत. अर्थात हे झालं डॉक्टर जे म्हणाले ते. मला काय वाटतं सांगू? मला ना आपली परी पुन्हा आधीसारखी हसता खेळताना दिसायला हवी आहे. हे जे ती रात्री दचकून घाबरून उठते ते सगळं बंद व्हायला हवं. एवढीशी पोर आहे बिचारी, काय मनात दाबून ठेवलं असेल ज्याचा तिला इतका त्रास होतोय, व्यक्तही करता येत नाहीये. ते आपल्याला कळलं ना तर आपण तिला बाहेर काढू शकूयात ना. पण मग आता आता काय, थोडं अजून पाणी हवंय मला. हो देते. अभि, सगळं ओके आहे ना? हा बस बस. हर्ष, अभि, परीवर जे काही उपचार करायचे असतील ना ते सगळे करू आपण. फक्त ती बरी व्हायला हवी, जेणेकरून काल जे काही झालं ते परत व्हायला नको. हर्षवर्धन, परीला घेऊन वर जा, आराम करू दे तिला. हो परी बाळ, चल आपण खोलीत जाऊयात. चल चल चल.
आजी मी आले. नको काळजी करू. सॉरी, दरवाजा उघडा होता म्हणून आतमध्ये आले. सॉरी. ठीक आहे आत्या, बोला ना काय झालं. परीची काळजी वाटते, राहवलं नाही. मी असं ऐकलंय की तू आणि अभिमन्यू परीला डॉक्टरकडे घेऊन गेला होता. काही समजलं का? मला एवढं काही समजलं नाही आहो. सर आणि डॉक्टरच बोलत होते ना एकमेकांशी. हा पण बहुतेक अजून 2-3 वेळा जायला लागणार आहे त्यांच्याकडे. बरं. डॉक्टर परीसोबत एकट्यामध्ये बराच वेळ बोलले असतील ना? हा बोलत तर होते. मी आणि अभि सर बाहेर थांबलो होतो. मग परीने काही सांगितलं का? म्हणजे कोणी तिला घाबरवलंय, कोणाबद्दल तिच्या मनात भीती आहे किंवा तिच्या मनात कोणी काही भरवलंय असं काही तिने डॉक्टरांना सांगितलं का? वृंदा, मी हे सगळं विचारण्याचं कारण म्हणजे आपण सगळे मिळून तिची काळजी घेऊ ना. पण नाही हो आत्या, एवढं नाही सांगितलं डॉक्टरांनी. म्हणजे ते परीशी काय बोलले, परीने त्यांना काय उत्तर दिली, एवढं नाही माहीत. कारण आम्ही बाहेर थांबलेलो ना, ते दोघंच नंतर बोलत होते. पण काय हो आत्या, काही झालंय का? नाही, काही झालं नाहीये. तर मला परीची खूप काळजी वाटते अगं. म्हणजे या घरातलं माझ्या नंतर तेच तर लेकरू आहे.